नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, HP अकॅडमी यूट्यूब चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत आहे। आजच्या या व्हिडिओमध्ये पोलीस भरतीला महिला माजी सैनिक व पुरुष उमेदवारांनी अर्ज कोणत्या जिल्ह्यात भरावा, जागेचं विवरण आलेलं आहे, सर्व जाहिराती आलेल्या आहेत। आता कन्फ्युजन आहे फक्त अर्ज कोणत्या जिल्ह्यामध्ये आपल्याला टाकायचा आहे आणि कोणता जिल्हा आपल्यासाठी सोयीस्कर ठरणार आहे। चला तर मग मित्रांनो, पाहणार आहोत आपण आजच्या या व्हिडिओमध्ये। तर आता सर्वांनी अर्ज करण्याच्या मागे लागायचं आहे। 30 तारीख लास्ट आहे। 30 नोव्हेंबर पर्यंत आपल्याला अर्ज करायचे आहे। तर पोलीस भरतीसाठी अर्ज करण्यासाठी आपल्याला जिल्हा निवडत असताना शेवटचा टप्पा म्हणजे जिल्हा खूप महत्वाचा आहे मित्रांनो। जवळपास जर पाहिलं पुणे, मुंबई, नाशिक अशा जागा, नाशिक ग्रामीण आणि नाशिक ग्रामीण याच्यामध्ये जागा जरा चांगल्या दिसत आहेत। सर्वात प्रथम काय करायचं बघा, लक्षात घ्या, एक गोष्ट आवर्जून करायची, पुरुष उमेदवार असेल तर, महिला उमेदवार असेल तर आणि माजी सैनिक असेल तर यांनी काय करायचं बघा, माजी सैनिक असेल तर काय करणं गरजेचं आहे या तिघांनी लक्षात घ्या। पहिला मुद्दा म्हणजे तुम्हाला तुमच्या एरिया वाईज, आता समजा टाकायचं मुंबईला जास्त जागा आहेत म्हणून टाकायचं नाही, तुम्हाला सर्वात प्रथम एक डेमो द्यायचा आहे। काय द्यायचंय? डेमो द्यायचा। कशाचा? ग्राउंडचा डेमो द्या। ग्राउंडचा डेमो द्या। अंदाजित ग्राउंड पकडून आपल्याला फॉर्म भरायचा नाही। जर अर्ज चुकला तर मित्रांनो पोस्ट हुकलीच म्हणून समजा, त्यामुळे अर्ज अजिबात चुकायचा नाही। डेमो कशाचा? ग्राउंडचा। फॉर एक्झाम्पल समजा तुम्हाला ग्राउंड मध्ये 40, कुणाला 42, कुणाला 45, कुणाला 48 असे मार्क जर येत असतील तर एक गोष्ट लक्षात ठेवायचं, कुठेही रिस्क घ्यायला काय हरकत नाही, 40+ मार्क असणं गरजेचं आहे। त्यानंतर महिला उमेदवारांनी सुद्धा डेमो देऊन काय करायचंय, आपला हे करायचंय, टेस्ट द्यायची, एक मार्क किती येतात ते बघायचे। फॉर एक्झाम्पल समजा तुम्हाला त्याच्यामध्ये 75 मार्क येत आहेत, तुमचं ग्राउंड 40 आहे आणि टेस्ट मध्ये 75 मार्क येत आहेत, 5 आणि 11 115 टोटल होते। महिला उमेदवारासाठी चांगले मार्क आहेत, माजी सैनिकासाठी चांगले मार्क आहेत, पण पुरुष उमेदवाराला याच्यामध्ये अजून 10 ते 15 मार्काची भर टाकावं लागणार आहे। त्या ठिकाणी आपल्याला अर्ज करता येतो। आता दुसरा मुद्दा, जिल्हा निवडत असताना, जिल्हा पोलीस किंवा कोणताही जिल्हा निवडत असताना किंवा अर्ज भरण्यासाठी आपल्याला कोणता जिल्हा निवडायचा किंवा कसा भरायचा ते बघा, लक्षात घ्या। जिल्हा निवडत असताना एक गोष्ट करायची, जिल्हा निवडत असताना मागील मेरिटचा विचार करायचा। लक्षात घ्या, काय सांगतोय, मागील मेरिटचा विचार करायचा। समजा फॉर एक्झाम्पल तिथलं मेरिट आहे 125, +2 होतात किंवा -2 होतात, ही शक्यता आहे भरतीची, लक्षात ठेवा। +2 होतात किंवा -2 होतात। फक्त या कास्ट मध्ये थोडा बदल होणार आहे। OBC, SCBC, EWS आणि ST या 4 कास्ट बद्दल जर विचारात घेतलं, मागच्या भरतीसारखंच मेरिट राहील, याच्यापेक्षा कमी लागेल पण क्रॉस होणार नाही। आणि विद्यार्थी मित्रांनो, कितीही गुणवत्तावादी द्या, काही होऊ द्या, एखाद्या जिल्ह्याचंच काटोकाट जास्त मेरिट लागतं नसता। दरवर्षी प्रमाणे मागच्या वर्षी जसं मेरिट लागलेलं आहे त्याच पद्धतीने मेरिट लागत असतं। त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो एक गोष्ट लक्षात ठेवायचंय, डेमो व टेस्ट दिल्याशिवाय तुम्हाला अर्ज करायचाच नाही। कारण डेमो आणि टेस्टचा जर विचार केला तरच म्हणजे आपण पोलीस कोणत्या जिल्ह्यात होऊ शकतो सगळ्यात जास्त आपल्याला माहित आहे, दुसरं कोणालाही माहित नाही। आणि त्याचा रिझल्ट कुठून येणार आहे? डेमो आणि टेस्टच्या माध्यमातून येणार आहे, लक्षात घ्या। आणि तसेच विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला टेस्ट पेपर हवे आहेत, पोलीस भरती टेस्ट पेपर, मला व्हॉट्सअप करायचे पोलीस भरती टेस्ट पेपर। आपला संपर्क क्रमांक आहे 9665484048। एकदम दर्जेदार
मागच्या एका वर्षात काय केलात हे महत्वाचं नाही, पण या 3 महिन्यात तुम्ही काय करणार आहात हे फार महत्वाचं आहे. दर्जेदार क्वेश्चन पेपर आपण काढलेले आहेत, जेणेकरून विद्यार्थी मित्रांनो आपल्याला त्याचा फायदा पोलीस भरतीमध्ये 100% होणार आहे. आता शेवटचा आणि महत्वाचा मुद्दा म्हणजे ग्राउंड कधी चालू होईल सर. मित्रांनो, बातम्याचा ओघ बघता 2 डिसेंबर पर्यंत जे काय आहे आता निवडणुकीचं बिगुल वाजलेलं आहे. नगरपालिका व नगरपंचायतीच्या निवडणूक आहेत. त्याच्यानंतर मुद्दा बघा, त्याच्यानंतर जानेवारी महिन्यामध्ये महानगरपालिका व पंचायत समिती, जिल्हा परिषदा यांच्या निवडणूक आहेत. त्यामुळे त्यांनी निवडणूक आयोगाने सांगितलंय 31 जानेवारी पर्यंत सर्व निवडणुका आटपून घ्यायला सांगितलेलं आहे. कधी? 31 जानेवारी पर्यंत सर्व निवडणुका आटपून घेतल्यानंतर आपले ग्राउंडच्या डेट पडतील मित्रांनो. म्हणजेच फेब्रुवारी महिन्यामध्ये तुमचं ग्राउंड असणार आहे, हे आवर्जून सांगतो आणि महत्वपूर्ण गोष्ट आहे, लक्षात ठेवा. फेब्रुवारी महिन्यामध्ये तुमच्या ग्राउंडच्या डेट पडतील. फेब्रुवारी, मार्च आणि एप्रिल, मार्च आणि एप्रिल असे 3 महिने मुंबईचं ग्राउंड चालेल आणि मे मध्ये तुमची फिक्स एक्झाम असणार आहे. त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो आतापासून बी प्रामाणिकपणे लक्षात घ्या, इथून पुढे किती महिने आहेत? डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल आणि मे, जवळपास 6 महिने तुमच्याकडे आहेत. हे 6 महिने तुम्हाला कसून तयारी करायची आणि मुंबई सारख्या ठिकाणी सुद्धा तुम्ही पोलीस होऊ शकता. फक्त जे काही छोटे मोठे जिल्हे आहेत ते लगेच आटोपतात 5-10 दिवसात ग्राउंड आणि त्यांची लेखी परीक्षा सुद्धा लगेच असते. त्यामुळे कुठे रिस्क घ्यायचंय, कुठं फॉर्म भरायचंय हे आपण आपलं ठरवायचं आहे. हा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला नक्कीच कमेंट मध्ये सांगायला विसरू नका. येणारे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या लाडक्या HP अकॅडमी या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या बेल आयकॉनची घंटा दाबून ठेवा. जय हिंद मित्रांनो, भेटू नेक्स्ट व्हिडिओ मध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद.